अवेळी पावसाचा सरकारचा अंदाज चुकला काय हा खरा प्रश्न उपस्थित होतो। आता अलीकडे सरकारचे सर्व अंदाज चुकत आहेत। एकीकडे अवकाळी पावसाची हवामान खात्याने सूचना दिल्यानंतर सरकारने काय उपाययोजना केली हा खरा प्रश्न येतो। राज्यात साधारणतः या 2 दिवसाच्या आज तिसरा दिवस अवकाळी पावसामुळे राज्यातील जवळपास 78,776 हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे आणि इतकं क्षेत्र हे बाधित झालेलं आहे। यामध्ये कापूस, द्राक्ष, कांदा, केळी, भात, रब्बी ज्वारी, सीताफळ, संत्रा, पेरू अशा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। खरं तर गेल्या 2-3 दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि पूर्ण द्राक्ष गळून पडलेत। संत्रा पूर्णतः सडा पडल्यासारखी संत्रा उत्पादन शेतकऱ्यांची परिस्थिती झाली। धान उत्पादक शेतकरी धान कापून ठेवलेलं आहे, ते गोळा करता आलं नाही आणि संपूर्ण धान पाण्याखाली गेल्यामुळे प्रचंड नुकसान या सर्वांचं झालेलं आहे। मला एकीकडे आतापर्यंत दुष्काळी परिस्थिती राज्यात होती आणि अवकाळी परिस्थितीनं शेतकऱ्याचं कंबरडं पूर्णतः मोडून टाकलं आहे आणि सरकार मात्र तेलंगणाच्या दौऱ्यावर प्रचारासाठी व्यस्त आहे। तिथून ते सांगतायत की आम्ही दुष्काळ घोषित करू वगैरे। मी मागच्या वेळेसही महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिलं होतं आपल्या माध्यमातून की ज्या वेळेस 40 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले त्याला एनडीआरएफ, एसडीआरएफची मदत मिळेल, पण 1000 तालुक्यासाठी राज्य सरकारने मदतीसाठी हात वर केले आहेत। कारण सरकारने वेळीच उपाययोजना न केल्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या निकषात किंवा त्यांच्या गाईडलाईन्समध्ये हे तालुके बसू शकत नाही। म्हणून 1000 मंडळ आता वंचित राहणार आहेत मदतीपासून आणि आता तातडीनं पंचनामे करण्याची आवश्यकता असताना सरकार केवळ पंचनामे म्हणून नाही तर मदत कधी देणार हा खरा प्रश्न आहे। शासनाच्या मिळकतीपेक्षा खर्च जास्त आणि महाराष्ट्र देशामध्ये आघाडीवर आहे। अशा स्थितीत शेतकऱ्यांचा वाली कोण? शेतकऱ्याकडे या सगळ्या प्रश्नाकडे कोण बघेल? आणि केंद्राकडून 2,500 कोटी रुपयाची मदत मिळेल आणि आम्ही ती लोकांना शेतकऱ्यांना देऊ अशा प्रकारचं खोटं आश्वासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शेतकऱ्याला देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत। यामध्ये मागच्या वेळचे एकही रुपया मिळालेला नाही। 2022चे अजून अद्याप पैसे मिळाले नाही। प्रोत्साहनपर 50,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार होते ते पण मिळाले नाही। देतो म्हणून घोषणा करायच्या आणि शेतकऱ्यांची फसवणूक करायची हा सर्रास धंदा या सरकारने सुरू केलेला आहे। आपल्याला दुष्काळ या शब्दाला तसं पाहिलं तर मागचे जे काही 178 तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर केली साधारणतः 1000 मंडळामध्ये, पण या विषयावरून सुद्धा मागच्या वेळेस देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना आपल्याला माहित आहे तो गोंधळ उडाला होता आणि गोंधळ झाला होता आणि ती चूक पुन्हा सरकारने आजही केलेली आहे। केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा मिळणे दुरापास्त आहे। पीक विम्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आश्वासन दिलं गेलं, परंतु पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना दिवाळी आधी अग्रिम जे मिळणार होते त्याचा परतावा जो काही मिळणार होता तो अद्याप मिळालेला नाही आणि आता नवीन संकट शेतकऱ्यावर अवेळी अवकाळी पावसाने आणलेलं आहे। शेतकरी रडतोय। सरकारने तिजोरीच्याकडे बोट दाखवून हात वर करू नये, नाहीतरी राज्याला कर्जबाजारी करून उद्ध्वस्त करून ठेवला आहे। अशा स्थितीमध्ये आम्ही 2 तारखेपासून विदर्भातील
आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहोत. 2 ते 5 असा हा दौरा असणार आहे. त्या अगोदर तातडीनं पंचनामे करून सरकारनं घोषणा करावी. अधिवेशनाची वाट पाहत बसण्याची गरज नाही. अधिवेशनामध्ये बघू, अधिवेशनामध्ये करू, काय गरज आहे अधिवेशनाच्या वाटपर्यंत वाट बघायची. आता त्वरित तुम्ही हे जे 78,000 हेक्टरचं नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई आणि 1,000च्या वर मंडळामध्ये जे काही दुष्काळ घोषित केला त्या शेतकऱ्यांना मदत, हे तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली गेली पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण दाखवू नका. कंत्राटच्या वर कंत्राट काढून डबल किमतीने ठेके वाटण्याचं काम, कंत्राट वाटण्याचं काम हे आता बंद करा. मराठवाड्यामध्ये धरणामध्ये पाणी नाही. पुढच्या नियोजनाचं काही यामध्ये अंदाज दिसत नाही किंवा सरकारचं कुठलं प्लॅनिंग दिसत नाही. कधी नव्हे, या महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षामध्ये टँकर लावले गेले नाही, पण 355 गावामध्ये टँकर सुरू करावे लागले. कुठलं नियोजन आहे? कुठे गेले ते जलसंधारण? कुठे गेले ते जलजीवन, जलमिशन, काय जलयुक्त शिवार? जर आज राज्यात ही स्थिती असेल तर सरकारच्या उपाययोजना अपुऱ्या पडतायत किंवा सरकारने काही घोषणा करून शेतकऱ्यांची जी काही बनवाबनवी केली ते आता लोकांच्या पुढे उघड झालेलं आहे. म्हणून सरकारला आमची विनंती आहे, आमचा इशारा आहे, अधिवेशनामध्ये वाट बघण्यापेक्षा तुम्ही त्वरित पंचनामे करून या शेतकऱ्याला मदत घोषित करा. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या निकषात बसते वगैरे सांगत नका बसू. आम्हाला माहिती आहे, आम्ही ज्यावेळेस 2020-21 मध्ये राज्यातील 22 लाख हेक्टर शेतकऱ्यांना त्यावेळेस मदत केली गेली होती. कुठेही थांबलो नव्हतो आम्ही. आणि म्हणून आज या सर्व दुष्काळ एकीकडे आणि अवकाळी पाऊस दुसरीकडे असा दुहेरी मार बसलेला शेतकरी या संकटातून बाहेर काढायचा असेल तर तात्काळ 25,000 रुपये पर हेक्टरी 5 हेक्टरपर्यंतची मदत शासनाने घोषित करावी. त्याचं वाटप सुरू करावं. घोषणा करू नये अशी सरकारकडे आमची मागणी आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर राज्य सरकार म्हणते की आम्ही 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भरून घेतला, मात्र प्रत्यक्षात पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावर गुंठ्याला फक्त 150 रुपये जमा होत आहेत. विशेष म्हणजे अनुदानाच्या स्वरूपात राज्य सरकारने मदत दिली नाही. यापूर्वी आपलं सरकार असताना राज्य सरकारने मदत दिली होती. याकडे कसं पाहता? नाही, राज्यातला शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं पाप शिंदे फडणवीस सरकारने केलंय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला विमा परताव्याचे 2 रुपये मिळाले. अनेक शेतकऱ्यांना 1.5 रुपया, 2 रुपये, 7 रुपये, 9 रुपये. यांना तर चापकाचे फटकारे दिले पाहिजेत या पीक विमा कंपन्याला. केवळ घोषणा करून मूर्ख बनवण्याचं काम चाललेलं आहे. काही शेतकरी मराठवाड्यातील आपले अवयव विकण्यासाठी आता मुंबईत दाखल झालेत. आम्हाला परवानगी द्या. मग राज्य सरकार सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ का करत नाही? पूर्णतः माफ आम्ही सुरुवात केली होती आमचं सरकार आल्याबरोबर. कोरोना आला, पण जवळपास 22,000 कोटी रुपये त्यावेळेस शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमुक्तीसाठी आम्ही घातले होते. कदाचित आज सरकार असतं तर महाराष्ट्रातला शेतकरी कर्जातून मुक्त झाला असता. हे का करत नाहीत? आणि म्हणून पीक विमा कंपन्यांवर वाटा सरकारचा किती आहे आणि सरकारला वाटा किती मिळतो आहे हेही आता आम्हाला सांगावं लागेल. त्याशिवाय 2 रुपये यवतमाळच्या शेतकऱ्यांना इतकी थट्टा करताय, त्याच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करताय आणि पाप करताय.
₹2 फक्त, ₹2, ₹5, ₹7 असे वाटले, असे पीक विम्याचे पैसे दिले गेले. इतकी मुजोरी आणि माजलेपणा या लोकांमध्ये, सरकारच्या लोकांमध्ये कसा येतो आणि हे यांचं कसं ऐकत नाही, हा मोठा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न उद्याच्या दिवशी याला उत्तर द्यावं लागेल. अधिवेशन तोंडावर आहे, त्या ठिकाणी त्याचं उत्तर आम्ही मागूच. पण सरकारला मात्र आता जनता वैतागली, विटली आहे आणि या सगळ्यामध्ये विशेष रूपानं हे सरकार आता बदलण्याशिवाय हा शेतकरी आता सुखी होणार नाही, अशा प्रकारची भावना शेतकऱ्यामध्ये रुजली आहे. मला पीक विमा कंपनीकडे राज्य सरकारने भरलेला जो प्रीमियम आहे तो साधारणतः 7,000 कोटी रुपये आहे. काल परवा कृषी मंत्र्यांनी सांगताना सांगितलं की राज्यातील शेतकऱ्यांना 1,800 कोटी रुपये पीक विम्याची मदत मिळेल. मी मला बोलत नाही, या राज्यातील कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट आहे. म्हणजे 7,000 रुपये तुम्ही 7,000 कोटी प्रीमियम भरायचा आणि 1,800 कोटी रुपये शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी परतावा द्यायचा. म्हणजे हे उरलेले पैसे आहेत हे कोणाच्या खिशात जाणार आहेत, कोणाच्या फायद्यासाठी केलेला, तुमचा वाटा किती आहे, किती टक्के आहे, हा सुद्धा मोठा प्रश्न महाराष्ट्रातील लोकांच्या पुढे आहे, विशेष करून शेतकऱ्यांच्या पुढे आहे. की तुम्ही ₹1 देऊन पीक विमा काढतो म्हणून सरकारच्या तिजोरीवर डाका टाकायचं काम केलात आणि कंपन्यांना मोठं करून त्यातील वाटा उचलण्याचं काम तुम्ही केलात, हे यातून सिद्ध होत आहे. तुम्ही शेतकऱ्यांचा विषय सांगितला, पण मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या आरोग्य सेवेमध्ये शेकडो करोडची जी अपव्यवहार किंवा गैरव्यवहार झालेला आहे, ऑडिटरचा रिपोर्ट आलेला आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? आरोग्याशी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये खेळलं जाते. नाही, मी मगानी बोलताना पण म्हणालो, नांदेडमध्ये, संभाजीनगरमध्ये, ठाण्यामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये रुग्णांना औषधी अभावीसाठी अनेकांचा जीव जातो. म्हणजे हे रुग्णालय आहेत की यमाची दारं आहेत, असा प्रकार राज्यामध्ये उपस्थित झाला होता. अजूनही ती स्थिती आहे. सरकारकडे या सगळ्या शासकीय रुग्णालयात लोकांसाठी औषधीसाठी पैसे नाहीत आणि दुसरीकडे मात्र 20% घेऊन हे इक्विपमेंट खरेदी केले जातात आणि ते इक्विपमेंट जसेच्या तसे पडून असतात, धुडकात पडली जातात. म्हणजेच राज्यातील आरोग्य यंत्रणेचे किती धिंडवडे निघाले आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जर हे होत असेल तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आरोग्य यंत्रणा किती कुचकामी ठरली आहे. आरोग्य विभाग यामध्ये किती सक्षम आहे हे आता आपल्याला दिसून येईल. एवढे मोठे प्रकरण आणि घटना घडून सुद्धा सरकार यामध्ये गांभीर्यानं याकडे बघत नसेल तर आरोग्याच्या संदर्भात लोकांच्या जीवनाशी खेळण्याचं पाप हे सरकार करत आहे. लोक मरू देत, यांना त्याची चिंता नाही, यांची त्यांना या संदर्भात गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं या ठिकाणी वाटतंय. मला 100 कोटी रुपयाची खरेदी असता किंवा महाराष्ट्रामध्ये हजारो कोटीचे असे इक्विपमेंट खरेदी करून पडलेले आहेत, ते इन्स्टॉल झाले नाहीत, वापरात आले नाहीत आणि याच्यामध्ये टक्केवारी कमवून मंत्री असेल आणि त्यांचे सगळे चेले सरकारमधले हे खुश आहेत आणि लोकांना मारायला सोडून दिलाय. हा विषय फार गंभीर आहे आणि आम्ही या विषयाच्या संदर्भात नक्कीच आम्ही लक्ष घालू. परंतु मला एक ठिकाणी सांगितलं पाहिजे की 28 नोव्हेंबर 2022 ला राज्यामध्ये 0 टँकर होते. मागच्या याच तारखेमध्ये मी सांगितलं बोलताना, एकही टँकर गेल्या 20 वर्षामध्ये या परिस्थितीमध्ये नोव्हेंबरमध्ये कधी टँकर लावायची पाळी आली नाही. छावण्या खोलण्याची पाळी आली नाही. मला इथून आपल्या धाराशिव जिल्ह्यामधून, उस्मानाबादमधून मला अनेक शेतकऱ्यांचे फोन आलेत की आमच्याकडे चाराची टंचाई जाणवते आहे, लवकर चारा चावणे सुरू करावे लागतील, अशा प्रकारची मागणी अनेकांनी मला फोन करून दिली. आणि आज जर याच्यामध्ये 355 म्हणालो 380च्या जवळपास टँकर सुरू असतील तर पुढचे 7 महिने या राज्यामध्ये पाण्याविना जनतेला तडफडून मारावं लागेल,
अशी परिस्थिती आता आहे आणि यावर कुठल्याही या संदर्भात कुठलीही उपाययोजना करण्यासाठी सरकारकडे वेळ दिसत नाही, तशा प्रकारची कुठल्या बैठका दिसत नाही, प्लॅनिंग दिसत नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आरक्षणाच्या संदर्भात छगन भुजबळ म्हणतात की ती कमिटीच रद्द करून टाकली पाहिजे शिंदेची. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, नाना पटोलेंनी काल वक्तव्य केलं, त्यांचं असं म्हणणं की त्या कमिटीची काही आवश्यकता नव्हती. याचा अर्थ काँग्रेस आणि भुजबळ यांची लाईन या सगळ्या संदर्भात सेमच असं म्हणायचं का? असं आहे, मला मुळात दोन गोष्टी सांगितल्या पाहिजे. आम्ही म्हणू ही आमच्या पक्षाची भूमिका आहे की गरज काय होती, पण शिंदे समितीची गरज होती की नाही हे भुजबळ साहेबांनी त्या कॅबिनेटमध्ये का सांगितलं नाही, सरकारला का सांगितलं नाही. बाहेर बोलण्यापेक्षा त्याची गरज नव्हती तर तिथे ती समिती रद्द करण्यासाठी काय प्रयत्न केले ती केव्हा करतायत. आणि सरकारची भूमिका या संदर्भातली काय आहे. आज एक मंत्री दुसऱ्याचं जो म्हणत नाही, ते तर एक मंत्री म्हणतात की मी म्हणतो तसं कर, ते मी मुख्यमंत्र्याचंही ऐकत नाही आणि एसपीवर दमदाटी करतात. दुसरे हे बेतालपणे असं वागतायत. एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही, काय चाललंय राज्यात कळत नाही. म्हणजे आता तर नवीन फंडा सुरू झालाय, फायली अडवा आणि एकमेकाची जिरवा, हे नवीन सुरू केलंय. म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा होतं तसं फायली अडवा आणि एकमेकाची चांगलीच जिरवा. आणि ते जिरवण्याच्या याच्यामध्ये महाराष्ट्राला उद्ध्वस्त करून महाराष्ट्रातल्या जनतेला बुडवा. जिरवण्याच्या संदर्भात तुम्ही म्हणाला, पृथ्वीराज चव्हाणांनी एक वक्तव्य केले की राज्य सहकारी बँकेवरती कारवाई केली त्यामुळे आमचं सरकार पडलं, ते पण जिरवण्याच्या संदर्भात काय होतं का? त्यावेळेस मी मंत्री नव्हतो, मंत्रिमंडळाच्या बाहेर होतो. त्या अनुषंगाने ते असं म्हणाले की त्या कालावधीमध्ये जर सरकार पडलं नसतं तर मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं आणि हा प्रश्न इतका चिघळायला नाही. हा, याला तथ्य आहे. कारण 2013 ज्यावेळेस मराठा आरक्षणासाठी आम्ही राणे समिती नेमली, बापट आयोगांच्याकडे तो रिपोर्ट गेला. बापट आयोगांनी त्यामध्ये थोडा विरोध दर्शवला आणि त्याच कालावधीमध्ये सरकार अस्थिर झालं. जी सरकार म्हणून काम करायला सरकार अस्थिर आणि ऑर्डिनन्स काढल्यानंतर त्यांनी तो हे नाकारला गेला. ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळेस सरकार जर म्हणून त्यावेळेस आमचं असतं तर त्याला पूर्णत्वाकडे नेता आलं असतं आणि मराठा समाजाचा रक्षणाचा प्रश्न संपला असता. या मताशी बाबा म्हणतायत, पृथ्वीराज बाबा म्हणतायत, त्या मताशी मी सहमत आहे. दुसरा महायुतीचा जो फॉर्म्युला येतोय 26-11-11, तर त्यामध्ये अजितदादा गटाला फक्त लोकसभेच्या जास्त जागा देऊ नये यासाठी शिंदेचं प्रयत्न आहे. कारण की अजितदादा गट नंतर आलाय, महायुती आधी होती, त्यामुळे जास्तीत जास्त जागा शिंदे गटाला भाजपला मिळाल्या पाहिजे. खरं आता असं आहे की सगळ्यांनी बटणं घालून जाऊ नये पुढच्या वेळेस मंत्रिमंडळात. म्हणजे बटन खालूनच जावं, नाहीतर बटणं तुटूपर्यंत एकमेकाचे कपडे फाडतील. अशी परिस्थिती नजीकच्या काळात येणार आहे. म्हणजे ते मी शीतयुद्ध काय म्हणतो त्याला, कोल्ड वार म्हणालो, आता शस्त्रवार सुरू होईल की काय. कोणी हातात लपवून बिपवून चाकू बिकू घेऊन येतील. मी म्हणतो तसं कर, नाही तर दाखवतो बघ तुला, अशी पाळी येईल. कारण फार तिघेही टोकाचे एम्बिशन असलेले आहे. ते आम्हाला पाहिजेच, काही करा, देख लेंगे. एक मिशीला हात लावतो, दुसरा मिशी दाढीला हात लावतो आणि तिसरा आपल्या गालावरच हात फिरवत असतो. 3 तिघाडा काम बिघाडा असं काम चाललंय. आणि यामध्ये जागा वाटपाचं काय, ते लोक तसे किती वाटा, कोणाला किती घ्या, लोकांनी ठरवलंय महाराष्ट्रातल्या तुमची जिरवायची. त्यामुळे तो विषय कुठे आलाय. तुम्ही 22 घ्या, तुम्ही 11 घ्या. पण हे सगळं तुम्ही त्याला हे करण्यापेक्षा महाराष्ट्रातील अवकाळीमुळं आज जी जनता हैराण आहे त्याकडे मात्र बाबा रे तिघे एक दोनाला या आणि माझ्या शेतकऱ्याला वाचवा. हा पहिला प्रश्न आहे. तुमचे खासदार किती वाढतील, तुमचे आमदार किती वाढतील, पण त्यापेक्षा शेतकरी वाचाल तर तुम्ही वाचाल. आणि शेतकरी माराल तर तुम्हाला मारल्याशिवाय लोक फिरू देणार नाहीत आणि रस्त्यावर मिळेल त्या ह्याच्याने तुम्हाला ठोकतील. हे लक्षात घ्या पहिले. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी पहिले तातडीने उपाययोजना करा, मदत करा, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. शेवटचा विषय नहीं, अभी वो प्रचार में व्यस्त है, मैं प्रचार के व्यस्त है. जहां पे अभी तेलंगाना, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, राजस्थान, वो कहां जाना है वो जाए. पर हमारा किसान आज जो इनमें से बारिश से अभी आई 3 दिन के, इससे जो परेशान है
इनके करीबन 78,000 हेक्टेयर का पूरा फसल बर्बाद हो चुकी है। इसमें केला है, संतरा है, राइस है और आपका ज्वार से लेकर तो सब्जी तक लेकर बहुत सारे प्याज, इन सब पिकों का बहुत बड़ा फसल का नुकसान हुआ है। सरकार ने तुरंत इनको मुआवजा देने की बात करे। हमेशा की तरह पंचनामा करके टाइम पास करने की बात सरकार ने नहीं करनी चाहिए। तुरंत इनको मुआवजा देने के लिए पहल उठाना चाहिए। करीबन 178 तालुका है पिछले बार में जो घोषित किया था, उसको तो एनडीआरएफ और एसडीआरएफ की मदद नहीं मिलेगी, क्योंकि उन्होंने सब कमेटी की बैठक लेकर सेंट्रल गवर्नमेंट को लेटर लिखा नहीं था कि हमारे राज्य में ये स्थिति है। नहीं लिखेंगे तो इनके मुंह में लाके कोई निवाला नहीं डालेगा। वही कर्नाटक सरकार ने किया। तुरंत उन्होंने केंद्र का पथक आया, उन्होंने सब कुछ देखकर मुआवजा तय किया गया। वहां पे तो हमारी सरकार है, पर यहां पे केंद्र की सरकारों की विचार की सरकार होने के बाद भी उनके साथ में, किसानों के साथ में धोखाधड़ी हो रही है। एक तरफ अपनी पीठ थपथपाने के लिए मुख्यमंत्री, सीएम हो, डीसीएम हो, ये सेंट्रल गवर्नमेंट को यह जताने की कोशिश कर रहे हैं कि हमारे राज्य में सब आलबेल है, कोई किसान को तकलीफ नहीं है, या सेंट्रल का पैसा नहीं आना चाहिए। तो ये नहीं आना है तो मत मांगो, पर केंद्र राज्य सरकार ने अपनी तरफ से इन लोगों को मुआवजा देना चाहिए, यह हमारी मांग है। और विशेष रूप से अभी जो 2-3 दिन बेमौसम बारिश हुई, इसमें भी सरकार ने तुरंत मुआवजा देना चाहिए। 25,000 रुपया पर हेक्टर, 5 हेक्टर तक मुआवजा होना चाहिए, क्योंकि किसान पहले भी राउट से परेशान था, अभी आज ये बारिश से परेशान है। दोनों तरफ से किसान को मार पड़ रही है। इस स्थिति में किसान के साथ खड़ा होने की आवश्यकता है। केवल प्रचार करके और सीटों के बंटवारे को लेकर झगड़ने से जनता के और किसान के हित के लिए सख्त कदम सरकार उठाएगी, और नहीं उठाएगी तो इनको महाराष्ट्र में घूमना भी मुश्किल हो जाएगा। इतनी तीव्र भावना किसानों की है। शंभूराजे देसाई जो राज्य में मंत्री हैं, वो कहते हैं कि पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के खिलाफ इसलिए कार्रवाई की जाएगी क्योंकि उन्होंने सीएम को आज की प्रेस कॉन्फ्रेंस में नालायक शब्द का इस्तेमाल किया। मुझे नहीं लगता है कि जो लायक नहीं वो नालायक। अब ये शब्द तो मराठी में सब बोलते हैं, सबको बोलते हैं। अब ये कोई गालियां है ऐसा नहीं समझता मैं। जिसके लिए लायक नहीं उसको नालायक कहा जाता है। अब वो उसका अर्थ कौन क्या निकलता है जिसका वो जाने। अहो, वो मराठीमध्ये मुख्यमंत्र्यांना नालायक 100% है। कोई भी रिजर्वेशन के लिए किसी को भी, किसी तबके को, किसी समाज को, किसी घटक को देना है तो कास्ट वाइज सेंसस की आवश्यकता होती है, जिनका पता चलेगा पॉपुलेशन का, उसमें तय की जाएगी। आज पिछड़ा कौन है ये कैसे तय करोगे? पिछड़ा कौन है, एजुकेशनली कौन बैकवर्ड है, आप उसको पता लगाना चाहिए। फाइनेंशियली कौन बैकवर्ड है, वो सोशली कौन बैकवर्ड है। अगर आप ये सब देखोगे तो इसमें से आपको पता चलेगा कि ओबीसी को जो मिल रहा है आज वो कितना कम मिल रहा है, कितना परसेंटेज मिल रहा है। तो ये पॉपुलेशन पे जब तक हमारा सेंसस नहीं होगा कास्ट वाइज, तब तक इसका सॉल्यूशन बिल्कुल नहीं है। कोई कितना भी चिल्लाए, कोई कितना भी मांग करे, कोई कितना भी डिमांड करे, कोई कितना भी आंदोलन करे, इसका सॉल्यूशन एक ही है। हमारे नेता राहुल जी गांधी कहते हैं कि राहुल जी ने कास्ट वाइज सेंसस की जो मांग की है उसको प्राइम मिनिस्टर पूरा करे और इन सबके तबके को न्याय दे, यही हमारी मांग है। शंभूराजे देसाई कह रहे हैं कि 3-3, 4-4 मंत्री ग्राउंड ऑन फील्ड जाकर खेतों में जाकर मुआयना कर रहे हैं, कितनी नुकसान हुआ इसका जायजा ले रहे हैं। लेकिन उद्धव ठाकरे या नेता विपक्ष या कांग्रेस है इस पर सिर्फ राजनीति कर रहे हैं। उन्होंने 2.5 साल में किसानों को कुछ नहीं दिया था, वो कभी किसानों के बांध पर नहीं गए थे, और अब जो सरकार काम कर रही है उसको वो कटघरे में खड़ा कर रही है, गलत है। नहीं, अभी मैं बात तो ये नहीं कहूंगा कि पिछले बार में सरकार में भी शंभूराजे थे। अब वो जलगांव के केले छिलने का काम कर रहे थे, शायद वो सरकार में बैठकर, या आलू छिलने का काम कर रहे थे। अब उनको बड़ी भाषण करने की यह है। मैं उनको चैलेंज करता हूं कि सामने आए, बैठे एक साथ में, और 2 साल में इतना बड़ा पैंडेमिक होने के बाद भी हमने क्या दिया और तुमने 2.5 साल में क्या दिया, ये दूध का दूध पानी का पानी। मेरा चैलेंज है उनको
मैं भी उस डिपार्टमेंट का मिनिस्टर था, हमने क्या क्या मदद की, वो भी तिजोरी में पैसे नहीं थे हमारे, बहुत दिक्कत थी, पूरा महाराष्ट्र ठप पड़ा था, यही तो साथ में थे तब क्या मुंह सिला हुआ था क्या इनका कि मुंह बंद था, क्या फेविकॉल डाला गया था इनके मुंह में? ये कल कैबिनेट की बैठक है, कितने आप मुआवजे लिए आपने 25,000 का, या प्रति हेक्टेयर 25,000 मिलना चाहिए? कल कैबिनेट की बैठक उसमें डिसीजन होना चाहिए कि सरकार से भी इंतजार करेगी पंचनामा होने का? नहीं, पंचनामा तो सरकार का करने का समय आया है और वो दिन अभी जल्दी से जल्दी हो गए। अगर किसानों के मुआवजे के ये तकलीफ में पंचनामा नहीं होता है और मदद नहीं मिलती तो हम लोग सरकार का पंचनामा करने को हमारे किसानों से अपील करेंगे और किसान इनका पंचनामा जरूर करेगा और इनको रास्ते पर खड़ा करेगा। विजय जी, जिस तरीके से लास्ट ईयर हे वो संभूराजेंचे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी नालायक असा केलेला आहे, त्याच्यावरनं संभूराजेंनी समाज करण्याची तयारी केली. मला नाही वाटत हे काही शब्दाचा छल करणं किंवा शब्दातून फिरवं. आता अनेक वेळा अनेकांना नालायक सरकार, नालायक मंत्री, अनेक जण म्हणतात जो लायक नाही तो नालायक, ज्याला लाज, त्याला ज्याला शरम असते त्याला याला शरम नाही म्हणतात, पण एकदम बेशरमच असतो त्याला बे लावून टाकतात, बेशरम म्हणतात. त्याच्या अर्थ शिवी वगैरे असं काही त्याचा गुरी धरू नये. ज्या लायकीचं नाही असं म्हणून त्यांचा कदाचित उद्धवजींचा असा म्हणण्याचा रोख असावा असं मला वाटतं.